इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीवर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मध्यस्थीनं सोमवारी संध्याकाळी प्रांत कार्यालयात बैठक झाली। त्यानंतर काम बंद आंदोलन 7 जूनपर्यंत स्थगित ठेवून यंत्रमागधारक आणि ट्रेडिंग असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सुवर्ण मध्य काढावा, त्यासाठी 8 जूनला पुन्हा प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचं ठरलं। त्यामुळे 23 दिवस ठप्प झालेल्या यंत्रमागाचा खडखडाट आज पुन्हा सुरू झालाय। इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मजुरी वाढीच्या मागणीसाठी कारखाने बंद ठेवून आंदोलन सुरू केलं। याबाबत चर्चा करण्यासाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयात 2 बैठका झाल्या, पण तोडगा निघाला नसल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। त्यामुळे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या पुढाकारानं सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासमवेत संयुक्त बैठक झाली। हे बंद आंदोलन कुणालाही परवडणारं नाही, त्यामुळे आंदोलन स्थगित करून तोडगा काढूया असं हाळवणकर यांनी आवाहन केलं। त्यासाठी 8 जून रोजी पुन्हा बैठक घेऊ आणि जी काही मजुरी वाढ होईल ती 1 एप्रिल 2026 पासून लागू करू असं सांगितलं। त्याला यंत्रमागधारक प्रतिनिधी पुंडलिक जाधव यांनीही मान्यता दिली। मात्र विनय महाजन आणि घनश्याम इनानी यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। अखेर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी आंदोलन स्थगित ठेवण्याची विनंती करत 8 जूनच्या बैठकीत हा प्रश्न निकाली निघेल यासाठी सर्वांनी समन्वयाची भूमिका घ्यावी असं आवाहन केलं। या बैठकीला ट्रेडिंग असोसिएशनचे चंदनमल मंत्री घनश्याम इनानी, ओमप्रकाश दरक, रामपाल भंडारी तर यंत्रमागधारक प्रतिनिधी शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, धर्मराज जाधव, विश्वनाथ मेटे उपस्थित होते।